नमस्कार मित्रांनो, आज आपण पॉवर व कंट्रोल टर्मिनल्स हा टॉपिक पाहणार आहोत. यापूर्वी आपण AC ड्राईव्ह, त्यामध्ये DC ड्राईव्ह आणि AC ड्राईव्ह याची कार्यपद्धत शिकलो. ते कार्यपद्धत अवलंबण्यासाठी आपण SCR, IGBT याविषयीचा उल्लेख केला होता. SCR आणि IGBT ह्या गोष्टी वापरून मोटरला कंट्रोल करण्यासाठी जे युनिट वापरलेलं असते त्या युनिटबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. त्यालाच पॉवर कंट्रोल किंवा पॉवर व कंट्रोल टर्मिनल्स किंवा पॉवर कंट्रोलर या नावानं ओळखल्या जाते आणि त्याची आपण आज माहिती पॉवर पॉइंटद्वारे घेणार आहोत. L1, L2, L3 ला टर्मिनल सप्लाय द्यायचा असतो आणि 50 सायकल 440 व्होल्ट देतात. तर UVW या सप्लायला मोटर जोडायची असते. तर M1, M2, M3 ला आणि ग्राउंडला स्टार्टिंग, स्टॉपिंग, रिव्हर्सिंग व स्पीड कंट्रोलसाठी कनेक्शन जोडावयाचे असतात आणि अशा प्रकारे कनेक्शन करून मोटरला आज आपण सप्लाय द्यायचा असतो. DC ड्राईव्हचे सेटिंग. DC मोटरचा स्पीड हा आर्मेचर व्होल्टेजच्या बॅक EMFच्या समप्रमाणात असतो आणि फील्ड करंटच्या व्यस्त प्रमाणात असतो आणि आर्मेचर करंट हा मोटरच्या टॉर्कच्या समप्रमाणात असतो. आर्मेचर कंट्रोल DC ड्राईव्हमध्ये रेटेड स्पीड कोणत्याही स्पीडवर ड्राईव्ह रेटेड करंट टॉर्क देतो. तो जो टॉर्क आहे तो बेसिक ऑपरेट पॅनल BOP या नावानं ओळखला जातो. हा प्रश्न तुम्हाला परीक्षेत येऊ शकतो की कोणत्या पॅनलनी DC ड्राईव्ह वापरतात किंवा DC मोटरला ड्राईव्ह जे वापरतात त्याचं नाव काय आहे, अशाद्वारे प्रश्न येऊ शकतो. त्याचं उत्तर असेल BOP, बेसिक ऑपरेट पॅनल ड्राईव्ह. कंट्रोलिंगसाठी वापरतात. त्यानंतर मॉनिटरवर म्हणजेच त्या ऑपरेटिंग सिस्टीमवर LED चा उपयोग करतात. त्यांना मोटर सुरू झाली काय, बंद झाली काय, त्यानंतर त्यात होणारं व्हेरिएशन म्हटलं म्हणजे व्होल्टेज करंटचा परिणाम हा त्या LCDवर दिसतो. मोटर सुरू करण्यासाठी ऑन की दाबली जाते आणि मोटर बंद करण्यासाठी ऑफ की दाबली जाते, हे आपल्याला माहीतच आहे. परंतु इंचिंग क्रियासाठी JOG ची सोय केलेली असते. जसं मिक्सरला एक बटन असते आणि ते असं जर मागं ओढलं तर मिक्सर ते ओढेपर्यंत सुरू असते आणि नंतर बंद पडते. ती झाली इंचिंग क्रिया. तर अशा प्रकारची इंचिंग क्रिया जस्ट ऑपरेटिंग ग्रीड अशा नावानं ते ओळखतात. ऑपरेटरच्या सोयीसाठी P ही की दिली आहे. याचा उपयोग करून वेगवेगळ्या पॅरामीटरचे सेटिंग बदलता येते. वर दिलेली आहे फॉरवर्ड, रिव्हर्स याने टॉर्क, व्होल्टेज, करंट इत्यादी बदलता येतो. त्यासाठी P हे की दाबून ठेवायची. DC ड्राईव्हचे इन्स्टॉलेशन, कनेक्शन, फ्रिक्वेन्सी सुद्धा या त्रिकोणी करत असताना घ्यावयाची बदलता येते. काळजी. योग्य टॉर्क रेटिंगसाठी सर्व स्क्रू घट्ट करावे म्हणजे बसवावे. जर स्क्रू लूज राहिले टर्मिनलवर तर आपल्याला योग्य कार्य मिळणार नाही. इन्स्टॉलेशनच्या वेळी
इलेक्ट्रिकल सेफ्टी कोडचा वापर करावा. इलेक्ट्रिकल सेफ्टी कोड म्हटलं म्हणजे जेवढं पॅनल बोर्ड आणि मोटरमध्ये जेवढं अंतर दिलेलं आहे ते अंतर मेंटेन असलं पाहिजे. ज्या प्रकारचा केबल पाहिजे तो केबल असला पाहिजे. त्यानंतर अर्थिंग ज्या प्रकारे केलेली आहे आवश्यक आहे त्या प्रकारे अर्थिंग केलेली पाहिजे. याला म्हणतात इलेक्ट्रिकल सेफ्टी कोड. त्यानंतर पॉवर सप्लाय आणि DC ड्राईव्ह यामध्ये असणारे संरक्षक साधने जसे सर्किट ब्रेकर, MCB, फ्यूज, त्यानंतर आयसोलेटर्स, मेन स्विच इत्यादी गोष्टी असल्या पाहिजे. त्यानंतर DC ड्राईव्हला सप्लाय जोडल्यानंतर कोणतीही वायर जोडू नये किंवा काढू नये. जोडता तर येणार नाही, परंतु जर व्यवस्थित लावल्या नाही गेली टर्मिनलवर तर ती निघू शकते आणि ती निघाली तर योग्यरित्या ड्राईव्ह काम करणार नाहीत. म्हणून ह्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे. AC ड्राईव्हचे सेटिंग. AC मोटरचा स्पीड हा व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी यांच्या समप्रमाणात असतो. व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सीचा रेशिओ जर स्थिर ठेवून नॉर्मल स्पीडला मोटर टॉर्क देते आणि नॉर्मल स्पीडपेक्षा स्पीड वाढवली तर टॉर्क हा कमी होतो. त्यालाच VFD किंवा VVVFD याचे लॉंग फॉर्म परीक्षेत विचारतात. व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह म्हणजेच VVVFD आणि व्हेरिएबल व्होल्टेज फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह म्हटलं म्हणजे VVVFD हे होय. ड्राईव्हचा उपयोग करून मोटरचा स्पीड कंट्रोल केला जातो आणि या ड्राईव्हला टर्मिनल कसण्यासाठी म्हणजेच कनेक्शन करण्यासाठी कनेक्टर्स दिलेले असतात आणि कंट्रोलिंगसाठी एक डिस्प्ले दिलेला असतो. ते आपण पुढे पाहू. हे इनपुट टर्मिनल आहेत. त्यानंतर डिस्प्ले LED डिस्प्ले दिलेला आहे. अप डाऊन की दिसून राहिल्यात. फंक्शन की आहे. त्यानंतर डाटा की आहे. स्टॉप अँड रिव्हर्स की आहे. इकडून फ्रिक्वेन्सी सेटिंग की आहे. रन अँड स्टॉप आहे. आणि खाली जे कंट्रोल टर्मिनल आहेत 485 कनेक्शन आहे. RS 485 कम्युनिकेशन पोर्ट W मोटरला कनेक्शन ड्राईव्हला द्यावयाचे आहे. जर कम्प्युटराईज करायचं असेल तर या कम्युनिकेशन पोर्टची आवश्यकता असते. या कम्युनिकेशन पोर्टमध्ये ड्राईव्हला ऑपरेट करण्याचे फंक्शन PC दिलेले असतात. तेव्हा कम्प्युटराईज करण्यासाठी या कम्युनिकेशन पोर्टचा उपयोग केला जातो किंवा वापर केला जातो. AC ड्राईव्हची उभारणी करत असताना घ्यावयाची काळजी. UVW टर्मिनल्सला इलेक्ट्रिक सप्लाय देऊ नये, अन्यथा ड्राईव्ह खराब होतात. त्यानंतर पॉवर सप्लाय आणि ड्राईव्हच्या रचनेमध्ये जे काही सर्किट असेल त्यामध्ये ब्रेकर, फ्यूज, MCB, आयसोलेटर्स इत्यादी जोडलेले आहेत किंवा नाही याची खात्री करून घ्यावी. त्यानंतर ड्राईव्ह योग्य प्रकारे ग्राउंड केला आहे किंवा नाही ते तपासून घ्यावे आणि ग्राउंड रेझिस्टन्स हा 0.1 ओहमपेक्षा जास्त नसावा. म्हणजे एकदम सेन्सिटिव्ह पाहिजे, अतिशय कमी रेझिस्टन्स पाहिजे. त्यानंतर मानकाप्रमाणे ग्राउंड लीडचा वापर केलेला असला पाहिजे. म्हणजेच पाईप अर्थिंग अथवा
प्लेट अर्थिंग केलेली असली पाहिजे. अनेक VFD व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह हे एकाच ठिकाणी बसवायचे जर असतील तर नियमानुसार अंतर सोडून आणि त्यांना ग्राउंड करून ते बसवलेले असले पाहिजे. त्यानंतर DC ड्राईव्ह सप्लाय सोर्स योग्य व्होल्टेज पुरवण्यास असण्याची खात्री करून घ्यायला पाहिजे. व्होल्टेज आणि करंट म्हणजे आपण सुरुवात केली, उभारणी केली, उभारणी केल्यानंतर ते योग्यरित्या कार्य करत आहे काय ते तपासावं. त्यानंतरच याला सुपूर्द करावं, म्हणजे कारखानदाराला सुपूर्द करावं. जेव्हा ड्राईव्हला AC सप्लाय जोडला जातो तेव्हा कोणताही इतर दुसरा वायर जोडू नका अथवा काढू नका. त्यानंतर ड्राईव्ह कार्य करतो ड्राईव्हवर कार्य करत आहे तेव्हा सर्किट बोर्डवर कोणताही सिग्नल देऊ नका. त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफिअरन्स याचा अर्थ असा की मोटरी काम करत असताना ड्राईव्हवर कोणताही प्रकारचा परिणाम होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. जर तसा परिणाम होत असेल तर फिल्टर बसवावे लागेल आणि फिल्टर बसवल्यानंतर ड्राईव्ह त्या फिल्टर जो बसवायचा आहे तो ड्राईव्हच्या जवळ बसवावा, जेणेकरून याचा परिणाम काही होणार नाही. तर पुढे आपण व्होल्टेज स्टेबलायझर हा टॉपिक उद्याला पाहू.